नेते फुटले, गट फुटले, एवढंच काय तर पक्षही फुटले. सभा झाल्या, सभा गाजल्या, आरोप झाले, प्रत्यारोपही झाले. एक आरोप प्रत्यारोप झाले नाही ते होतच राहतं, ते कधी थांबत नसतं. हा, तर हे सर्व झाले, पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न अजून पण आहेच, कोण होणार मुख्यमंत्री? विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे, त्यामुळे या प्रश्नावर तर लक्ष जाणारच की पुढचा मुख्यमंत्री कोण, यावर चर्चा आता रंगणारच आहे. आता मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस येणार की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदावर हे कायम राहणार की अजित पवार येणार, हे बघणं आवश्यक आहे. हे तर फक्त महायुतीचं झालं. आता महाविकास आघाडीकडे वळूया. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे उमेदवार ठरणार का मुख्यमंत्री पदाचे, की सुप्रिया सुळे महिला मुख्यमंत्री होणार, की काँग्रेसमधून नाना पाटोळे होणार, हे पाहणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. की हे सगळं बाजूला सारून एक नवीनच समीकरण बनणार आणि एक नवीनच मुख्यमंत्री चेहरा समोर येणार. महाराष्ट्राचं राजकारण आहे, काही होऊ शकतं. तर चला या संपूर्ण समीकरणाला थोडं विस्तारपणे माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आधी महायुती आणि महाविकास आघाडी यावर बोलू. तर यामध्ये या समीकरणामध्ये महायुती येणार की महाविकास आघाडी येणार विधानसभेमध्ये, हे पाहणं आधी गरजेचं आहे. जर आपण आता सध्याचा विचार केला तर यामध्ये महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये चांगलं यश मिळालं होतं. तर लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे गट म्हणा किंवा शरद पवार गट म्हणा किंवा काँग्रेस, तिन्हीला पण चांगलं यश मिळालं होतं. महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये चांगलं यश मिळालं होतं. जर यामध्ये कारण सांगत झालं तर सूत्रानुसार किंवा जे समोर दिसतंय त्यानुसार जनतेनं फोडाफोडीचं राजकारण हे नाकारलंय, हे असं समोर दिसून येत आहे. परंतु त्यानंतर आता विधान परिषद निवडणूक झाली आणि त्यामध्ये महायुतीला चांगलं यश मिळाले, म्हणजे चांगलं म्हणजे 9 पैकी 9 जागा निवडून आलेल्या आहे. आणि आता विधानसभा निवडणूक आहे, सर्वात महत्त्वाची विधानसभा निवडणूक आहे. पण याच्यामध्ये जनतेचं काय? नाही, जनतेनं थोडं थांबा. आता हे समीकरण तर बघा, आधी हे जुळू द्या, याला 5-10 वर्ष लागणार नाही, आमचं पार्टीचं सगळ्याचं होऊ द्या. त्यानंतर जनतेचा जर विचार आला तर बघू, ते नंतर आता ती गोष्ट. मतलब ऐसा बिल्कुल इमीडिएट नहीं सोचे हैं, बट सोचेंगे. हो, पण एक गोष्ट नक्की आहे, जनतेने पण या सर्वांना तराजूप्रमाणे ठेवलंय, समसमान, ना इकडे ना तिकडे, तराजूच झालेला आहे. बात तो सही आहे. विधानसभा निवडणूक जागा 288. जनता कोणाला पाठिंबा देणार? महायुतीला देणार की महाविकास आघाडीला? पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तर सध्या कोणत्याही बाजूने, म्हणजे ना महायुतीच्या बाजूने ना महाविकास आघाडीच्या बाजूने मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोणीही घोषित झालेला नाही, कोणीही नाही. तर मला असं वाटतं की या बाबतीत समीकरण असं राहील माझ्यानुसार तरी, की आधी निवडणूक होत येतील, त्यानंतर कोण येणार, महायुती येणार की महाविकास आघाडी येणार, आणि जे येणार त्यामध्ये सुद्धा कोणता पक्ष मोठा ठरला, समजा महायुतीमध्ये जो पक्ष मोठा ठरेल किंवा महाविकास आघाडीमध्ये जो मोठा पक्ष ठरेल, त्यातूनच मुख्यमंत्री उमेदवार ठरवण्यात येईल असं वाटतंय. पण हे राजकारण आहे, कधीही काहीही समीकरण होऊ शकतात. कोणता पक्ष कुठे जाऊ शकतो काही सांगते निवडणूक व्हायची. अहो, पण त्यांची मेजॉरिटी आहे. मला अजून माझ्यापासून बरंच धडे शिकायचे. पण मी काय म्हणतो साहेब, तू गप. मतदार जसे विकत घेता येतात तसं जिंकलेले उमेदवार सुद्धा विकत घेता येतात. त्यांचे 8वरून 5 झाले मग आपण जिंकलोच. हे समीकरण कधीही बदलू शकतात. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? महाविकास आघाडी येणार की महायुती येणार? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.